श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. हर हर महादेव. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्रावणात चुकूनही करू नका या वस्तूंचे दान. दान करणे हे पुण्याचे कार्य मानले जाते, पण शास्त्रानुसार काही वस्तू योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य भावनेने द्याव्यात. विशेषतः श्रावण महिना शिवभक्ती, संयम आणि सात्विकतेचा महिना असल्यामुळे काही दान टाळावे असे सांगितले जाते. ही माहिती अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर परंपरा, धर्मशास्त्र आणि लोकमान्यता यावर आधारित आहे. श्रावणात केलेले प्रत्येक कर्म अनेक पटीने फळ देते असे म्हटले जाते. म्हणूनच या महिन्यात पूजा, जप, उपवास, अभिषेक यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व दानालाही आहे. पण काही वस्तूंचे दान चुकून केले तर मानसिक अस्थिरता, आर्थिक अडचणी किंवा पुण्य कमी होण्याची भीती शास्त्रात व्यक्त केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे मिठाचे दान. श्रावणात मिठाचे दान टाळावे अशी लोकमान्यता आहे. का? मीठ हे जीवनातील संतुलनाचे प्रतीक मानले जाते. घरातील स्थैर्य आणि संबंधांशी त्यांचा संबंध जोडला जातो. वारंवार मीठ दान केल्यास घरातील शांतता कमी होते असे काही परंपरांमध्ये मानले जाते. आता आपण बघूया, मीठ दान नाही करायचे तर मग काय दान करावे. गरजू व्यक्तीला संपूर्ण धान्य, तांदूळ, डाळ किंवा शिजवलेले अन्न द्या. आता दुसरी वस्तू आहे तेलाचे दान, विशेषतः मोहरीचे तेल. शनिदोष निवारण्यासाठी तेलदान केले जाते, पण श्रावणातील सोमवारी किंवा शिवपूजेच्या दिवशी मोहरीचे तेल दान करणे अनेक जण टाळतात. याचे कारण असे आहे की श्रावण हा शिवाचा सात्विक महिना मानला जातो. तेल हे काही परंपरांमध्ये तमोगुणाशी जोडले जाते. आता यामध्ये अपवाद असा आहे की जर एखाद्या धार्मिक विधीत किंवा जाणकार गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सांगितले असेल तर वेगळे असू शकते. आता आहे तिसरी वस्तू, काळे कपडे किंवा फाटके कपडे. दान नेहमी स्वच्छ, चांगल्या स्थितीत आणि आदराने देण्याजोगे असावे. फाटके कपडे, अत्यंत जुने कपडे, नकारात्मक भावनेने दिलेले कपडे हे श्रावणात टाळा. काळे कपडे किंवा फाटके कपडे नाही द्यायचे तर मग काय देऊ शकता? स्वच्छ पांढरे कपडे, भगवे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र. गरजूंना उपयोगी नवीन किंवा नीटनेटके कपडे द्यावेत. चौथी वस्तू, लोखंडी धारदार वस्तू. सुरी, कात्री, चाकू, धारदार लोखंडी वस्तू याचे दान श्रावणात टाळावे असे काही वास्तू व लोक परंपरांमध्ये सांगितले जाते. लोखंडी धारदार वस्तू दिल्याने नात्यांमध्ये तणाव वाढतो, घरातील ऊर्जा कठोर होते, वाद वाढू शकतात. ही श्रद्धा सर्वत्र समान नसली तरी अनेक कुटुंबे हा नियम पाळतात. आता आहे पाचवी वस्तू, झाडूचे दान. झाडू ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. श्रावणात विशेषतः संध्याकाळी झाडू देऊ नका. सोमवारी झाडू दान टाळा, कारण घरातील संपत्ती आणि स्थैर्य बाहेर जाते अशी लोकमान्यता आहे. आता आहे सहावी वस्तू, वापरलेल्या पूजेच्या वस्तूंचे दान. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वापरलेली माळ, तुटलेली मूर्ती, जुने पूजेचे भांडे, तुटलेली घंटा, खराब झालेला शंख या वस्तू दान देणे टाळा. तर मग आता बघूया, ह्या वस्तू दान देणे टाळायचे तर मग योग्य कोणत्या वस्तू आहेत. नवीन पूजा साहित्य मंदिरात अर्पण करा. जुने साहित्य शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जित करा. आता सातवी वस्तू आहे उरलेले अन्न किंवा शिळे अन्न. दान म्हणजे उरलेले देणे नव्हे. शास्त्र सांगते ताजे अन्न द्या, प्रेमाने द्या, आदराने द्या. शिळे अन्न दिल्यास दानाचे पुण्य कमी होते.
असे मानले जाते. मग श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ? मग आता आपण बघूया श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ. तांदूळ, मुगाची डाळ, दूध, फळे, बेलपत्र, धार्मिक ग्रंथ, गरजूंना छत्री किंवा पावसाळी वस्तू, गाईला हिरवा चारा ही दाने अत्यंत शुभ मानली जातात. आता आपण बघूया दान करताना लक्षात ठेवण्याच्या 5 गोष्टी. अहंकार ठेवू नका. मी दिले हा भाव टाळा. गरज ओळखा. ज्याला खरोखर आवश्यकता आहे त्यालाच द्या. स्वच्छ वस्तू द्या. शिवनाम घेत दान करा. ओम नमः शिवाय. मन शुद्ध ठेवा. भावनेशिवाय दान अपूर्ण मानले जाते. भक्त हो, श्रावणात दान करणे चुकीचे नाही, उलट ते अत्यंत पुण्यकारक आहे. पण कोणती वस्तू, कोणत्या भावनेने आणि कोणत्या वेळी द्यायची याचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. मीठ, तेल, फाटके कपडे, धारदार लोखंडी वस्तू, झाडू, वापरलेल्या पूजेच्या वस्तू आणि शिळे अन्न यांचे दान शक्यतो टाळा. त्याऐवजी अन्नदान, फळदान, धान्यदान आणि सात्विक सेवा करा. भगवान महादेव तुमच्या घरावरती कृपा करो. हर हर महादेव.